पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच चीनचा पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न झाल्याचं आता समोर येत आहे। अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर हे प्रयत्न चीनकडून करण्यात आल्याचंही समोर येत आहे। 200 चीनी सैनिक भारताच्या सीमेत शिरल्याचंही आता उघडकीला आलेलं आहे। मात्र हा घुसखोरीचा प्रयत्न भारतानं उधळून लावलाय। चीनी सैनिकांना भारताच्या जवानांनी पिटाळून लावल्याचं समोर येत आहे। कमांडर स्तरावरच्या चर्चेनंतर तणाव निवळल्याचीही माहिती मिळते आहे। अरुणाचल प्रदेशच्या सीमेकडील तवांग सेक्टरमधली ही घटना आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवर। प्रशांत, चीनचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय सैनिकांनी जवानांनी उधळून लावल्याचं समोर येत आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? बरोबर आहे। खास करून अरुणाचल प्रदेशाच्या सीमा भागांमध्ये चीनी सैनिक जे आहे ते चीनी सैनिक भारताच्या सीमा भागात प्रवेश करण्याचे प्रयत्न करत होते। हा सर्व प्रयत्न जो आहे ITBP आणि भारतीय लष्कराचे जवान आहेत यांनी हा सर्व प्रयत्न हाणला आहे। चीनच्या वारंवार या प्रकारच्या प्रयत्न असतो। चीनचा यापूर्वी देखील लडाखच्या सीमेमध्ये जावधीनं धुमश्चक्री उडाली होती, त्यानंतर अनेकदा बैठकी झाल्या, पण आता पुन्हा चीनने आपलं डोकं वर काढायला सुरुवात केली आहे। अरुणाचल प्रदेशच्या सीमा भागांमध्ये ज्या पद्धतीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, जवळपास 200 पेक्षा जास्त हे चीनी सैनिक भारतीय सीमा भागात प्रवेश करण्याचा प्रयत्न होता। या प्रयत्नाला हाणून पाडण्याकरता ITBP आणि सोबतच म्हणजे ITBP म्हणजे इंडो तिबेटियन फोर्स जे आहे आणि सोबतच भारतीय लष्कर या दोघांनी संयुक्त मोहीम राबवली आणि त्यांना आपल्या सीमा भागातच राहण्याचा सूचना दिल्या, पण तरी पण ते आतमध्ये येत असण्याचा प्रयत्न असताना त्यांनी त्यांच्यावरती हत्यारा रोखून दिले। त्यावेळेस ज्या पद्धतीने चीनी सैनिक जे आहे ते आपल्या सीमा भागात परतले अशा प्रकारची माहिती आहे। पण चीनची ही घुसखोरी वारंवार होत आहे, त्यामुळे आता या संदर्भात भारत सरकारच्या वतीने आंतरराष्ट्रीय पातळीवरती देखील हा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे। बिलकुल प्रशांत, आणि कमांडर स्तरावरच्या चर्चेनंतर तणाव काहीसा निवळल्याचं देखील समोर आलेलं होतं, मात्र सद्यस्थिती नेमकी काय तिथली? ज्या पद्धतीने माहिती मिळते कमांडर स्तरीय चर्चा वारंवार होत असते। यापूर्वी देखील लडाखच्या सीमा भागात असो किंवा मग इतरही सीमा भागांमध्ये असो, आसामच्या सीमा भागात असो, अरुणाचलच्या सीमा भागात असो, या भागांमध्ये जिथे चीनची सीमा भारताची जोडलेली आहे भागांमध्ये अनेकदा ह्या चर्चा झालेल्या आहे। पण चर्चा अनेकदा ह्या वायफळत होतात, कारण की चीनचा जो प्रयत्न आहे तो भारतीय सीमा भाग हस्तगत करण्याचा, आपल्या ताब्यात घेण्याचा तो प्रयत्न त्यांचा वारंवार सुरू असतो, म्हणून त्या पद्धतीने त्याचाही विरोध केला जातो। आणि सोबतच चीनला या संदर्भात अनेकदा सूचना केल्यानंतरही चीन आपली घुसखोरी काही थांबवला तयार नाही। त्यामुळे आता कमांडर स्तरीय चर्चांच्या माध्यमातून हा मार्ग किंवा हा जो प्रश्न आहे हा निवडता येतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बिलकुल प्रशांत, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। चीनचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावण्यामध्ये भारतीय सैनिकांना यश आलेलं आहे। अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये हा प्रयत्न चीनकडून करण्यात आलेला होता। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। एकदा ती प्रक्रिया पूर्ण होऊ द्या, ढगात गोळ्या मारू नका, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे। दूध का दूध, पाणी का पाणी होईल, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आयकर खात्याच्या कारवाई संदर्भातलं हे वक्तव्य अजित पवारांनी केलेलं आहे। आयकर विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईबद्दल आपण कालच बोललेलो असल्याचंही ते म्हणाले। त्यामुळे सारखं या संदर्भात मी सांगण्याची काही गरज नाही, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। एकदा प्रक्रिया पूर्ण होऊ द्या, ढगात गोळ्या मारू नका, जे असेल ते दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन पुढे येईल, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। नाही, कालच्याबद्दल मी सांगितलेलं आहे, सारखं मला सांगायचं कारण नाही। काल जे मी सांगितलेलं आहे एकदा ते होऊ द्या, उगीच ढगात गोळ्या मारू नका, काही जे असेल दूध का दूध पाणी का पाणी पुढे येईल। उगाच ढगात गोळ्या मारू नका असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। आधी सगळी कारवाई पूर्ण होऊ द्या, मग दूध का दूध पाणी का पाणी होईलच, असंही ते म्हणालेले आहेत। आणि आपण कालच या सगळ्या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा या संदर्भात आपण बोलणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। मुंबईमध्ये ड्रग्ज संदर्भात करण्यात आलेल्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। यावेळेला त्यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांचं समर्थन केलंय।
ड्रग्ज संबंधी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये आरोपींना घेऊन जाणारे लोक हे शासकीय यंत्रणेतले नसल्याचा खुलासा करण्यात आला, पण त्यांना साक्षीदार म्हणून बोलावलं होतं। पण आरोपींना पकडण्याचा अधिकार हा साक्षीदाराला नसतो आणि आरोपीच्या अटकेचं काम हे यंत्रणेकडूनच झालं पाहिजे, असंही पवार यांनी स्पष्ट केलं। दरम्यान या प्रकरणात जे लोक कारवाईमध्ये होते ते शासकीय अधिकारी आणि कर्मचारी नाहीत, तर सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहेत आणि याचा अर्थ तुम्ही यंत्रणेत पक्षीय लोकांचा समावेश करून अशा प्रकारची कारवाई करत आहात, त्यामुळे या संबंधीचा कठोर निकाल घेतला पाहिजे, असंही पवार यांनी म्हटलेलं आहे। संबंधीचा छापा टाकला आणि त्याच्या छापा टाकताना जे लोक आरोपींना घेऊन जाणारे होते ते शासकीय यंत्रणेचे नव्हते। नंतर खुलासा करण्यात आला की ते काही शासकीय कर्मचारी नव्हते, पण साक्षीदार म्हणून आम्ही बोलवले होते। साक्षीदार बोलवतात कशाला? एखादी गोष्ट त्या ठिकाणी घटनेची ऐकण्याच्यासाठी, पाहण्याच्यासाठी आणि वेळप्रसंगी त्याची साक्ष कोर्टात देण्याच्यासाठी, पण त्याला पकडण्याच्या संबंधीचा अधिकार हा काही साक्षीदाराचा असत नाही, ती यंत्रणेनेच केली पाहिजे। आणि टेलिव्हिजनवर काल असं बघायला मिळालं की हे जे लोक आहेत की जे प्रत्यक्ष शासकीय अधिकारी कर्मचारी नाहीत, बाहेरचे आहेत, सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहेत, ते तथाकथित कोणी आरोपी असतील त्यांना पकडून घेऊन जात आहेत। याचा अर्थ तुम्ही या यंत्रणेत पक्षीय लोकांना तुम्ही त्याच्यात समावेश करून आज अशा प्रकारची कारवाई करताय, म्हणजे ह्या ड्रगच्या संबंधीचा कठोर निकाल घेतला पाहिजे। ड्रगला नियंत्रित केले हे संपवलंच पाहिजे जॅकेट, त्याच्यावर काही वाद नाही, पण त्या निमित्तानं चुकीच्या पद्धतीचा फायदा पाडू नये एवढंच माझ्यासारख्याला असं वाटतं। पुढची बातमी बघूया। नंदुरबारमध्ये सलग दुसऱ्या दिवशी छापेमारी सुरू असल्याचं समोर येत आहे। आयान मल्टीट्रेड कारखान्यावर आयकर विभागानं धाड टाकलेली आहे। कालही या ठिकाणी छापे घालण्यात आलेले होते। आता सलग दुसऱ्या दिवशी आयकर विभागानं आपलं छापासत्र सुरू ठेवल्याचंच दिसतं आहे। कालही आयान मल्टीट्रेड कारखान्यावर छापेमारी झालेली होती। आजही आयकर विभागाची ही कारवाई सुरूच असल्याचं दिसतंय। नंदुरबारमध्ये आयान मल्टीट्रेड कारखान्यावर आयकर विभागाची सलग दुसऱ्या दिवशी छापेमारी सुरू आहे। कालही आयान मल्टीट्रेड कारखान्यावर छापा टाकण्यात आलेला होता। आज सलग दुसऱ्या दिवशी आयकर विभागाकडून हे छापेमारीचं सत्र सुरूच असल्याचं दिसतंय। काही भूमिका मांड जे असेल ते सगळे जनतेच्या समोर घाबरायचं काय कारण? नंदुरबारमध्ये सलग दुसऱ्या दिवशी ही छापेमारी आता सुरू असल्याचं समोर येत आहे। आयान मल्टीट्रेड कारखान्यावर आयकर विभागानं पुन्हा एकदा छापेमारी सुरू केल्याचं समोर येत आहे। सलग दुसरा दिवस आहे, आयकर विभागाची कारवाई सुरूच असल्याची माहिती समोर येते। एका ब्रेकची वेळ झाली आहे। बघत रहा न्यूज 18 लोकमत।
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी पुण्यातली आहे। 2017 साली MPSC मार्फत पार पडलेल्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक भरती प्रक्रियेतल्या 47 उमेदवारांना अद्यापही नियुक्त्या मिळालेल्या नाहीत। हे भावी RTO अधिकारी शासनाचे उंबरे झिजवून आता पुरते थकलेत, पण कुणीही त्यांची दखल घेत नाहीये। कोरोना लॉकडाऊन दरम्यान या नियुक्त्या रखडल्या होत्या, पण आता भरती होऊन 3 वर्ष लोटली तरी परिवहन विभाग यांना रुजू करून घेत नाहीये। त्यावेळी 832 पदांसाठी ही भरती झालेली होती, त्यापैकी 785 जण कामावर रुजू झालेत, तर 47 जण अजूनही प्रतीक्षेत आहेत। त्यामुळे सरकारला आमच्या नियुक्तीचा विसर पडलाय का, असा उद्विग्न सवाल हे पात्र उमेदवार करतायत। भरती झालेली होती सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदासाठी 2019ला निकाल लागला, पण जेवढ्या जागांवर परीक्षा घेतली गेली तेवढ्या जागांवर नियुक्त्याच मिळालेल्या नाहीत। हे तपासणीतून समोर आलेलं आहे। एकूण 832 पैकी 785 जागांवर नियुक्त्या दिल्या गेल्या आणि त्यानंतर मार्च 2020 पासून लॉकडाऊन लागला, परंतु आता लॉकडाऊन नंतर सर्व काही चालू झाले असताना राहिलेल्या 47 नियुक्त्या अजूनही का दिल्या गेलेल्या नाहीत, हा आमचा प्रश्न आहे। वाहन निरीक्षक 2017 या परीक्षेचा सुधारित निकाल 9 सप्टेंबर 2019 रोजी जाहीर करण्यात आला। 832 पदांच्या नियुक्तीची प्रक्रिया चालू होणार, तोच मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला, सर्वत्र टाळेबंदी झाली। आता लॉकडाऊनतून बरेच दिवस झाले, सर्व शासकीय कार्यालय सुरळीत चालू झालेले आहेत, तरी 832 पैकी 27 जागा रिक्त आहेत। या 27 रिक्त जागांचा विसर महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाला पडलाय का, हा आमचा प्रश्न आहे। तसेच 27 जागा राहिल्या कोणामुळे, ह्याचा विचार शासनाने करावा। आमच्या नियुक्तीचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून आम्ही MPSC मोटार वाहन विभाग तसेच शासनाला वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा त्याची कोणीही दखल घेतलेली नाही। विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे कोणी गांभीर्याने पाहत नाही, याची खंत आहे। जेवढ्या जागांसाठी परीक्षा झालेल्या आहे तेवढ्या सर्व जागांवर अजूनही नियुक्त्या का दिल्या गेलेल्या नाहीत। 2019 साली निकाल लागलेला आहे, आता 2021 आहे, तरीही 47 नियुक्त्या प्रलंबित आहे। जर नियुक्त्याच मिळणार नसतील तर आम्ही परीक्षा द्यायची कशाला? या 47 नियुक्त्या शासनाने लवकरात लवकर द्याव्यात ही आमची विनंती आहे। या दिरंगाईच्या धोरणाला कंटाळूनच आमचा मित्र स्वप्नील लोणकरने आत्महत्या केलेली आहे। आमची मागणी सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी नक्की आम्ही काय करावं, जेणेकरून सरकार आम्हाला नियुक्त्या देईल? या सगळ्या उमेदवारांची व्यथा आपण पाहिली आता न्यूज 18 लोकमतवर। 2017चे उमेदवार अजूनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत। आपण ही अतिशय गंभीर बाब समोर आणलेली आहे। सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक भरती प्रक्रिया आणि या प्रक्रियेसाठी आता 3 वर्ष उलटून सुद्धा 47 उमेदवारांना नियुक्ती अजून त्यांची झालेली नाहीये। हे 47 उमेदवार अजूनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत। आम्हाला नियुक्ती कधी मिळणार, सरकारला नियुक्तीचा विसर पडलाय का, असा सवाल आता या उमेदवारांकडून सरकारला विचारला जातोय। ही अतिशय गंभीर बाब समोर आलेली आहे। या उमेदवारांची ही व्यथा त्यांनी न्यूज 18 लोकमत समोर मांडली आणि 3 वर्ष उलटून गेलेली आहेत, मात्र अजूनही आम्हाला नियुक्ती का दिली जात नाहीये, असा सवाल ते विचारतायत। एकूण 47 असे उमेदवार आहेत ज्यांना अजूनही नियुक्ती दिली गेलेली नाही। सरकारला आमच्या नियुक्तीचा विसर पडलाय का, असा सवाल या उमेदवारांनी आता सरकारला विचारलेला आहे। दोन 2017 साली MPSC मार्फत पार पडलेल्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक भरती प्रक्रियेतल्या 47 उमेदवारांना अद्यापही नियुक्त्या मिळालेल्या नाहीत। हे भावी RTO अधिकारी सरकारच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवतायत। कोरोना काळात लॉकडाऊनमुळे या नियुक्त्या रखडलेल्या होत्या, मात्र भरती होऊन आता 3 वर्ष उलटून गेलेली असून सुद्धा अजूनही या 47 उमेदवारांना रुजू करून घेण्यात आलेलं नाही, त्यांना नियुक्त्या दिल्या गेलेल्या नाहीत। 832 पदांसाठी ही भरती झालेली होती, त्यापैकी 785 जण कामावर रुजू झालेले आहेत, त्यांना नियुक्त्या मिळालेल्या आहेत, मात्र उर्वरित जे 47 जण आहेत ते अजूनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत। परिवहन विभाग, सामान्य प्रशासन विभाग या उमेदवारांची दखल केव्हा घेणार हा प्रश्न आहे।
याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. चंद्रकांत, 47 उमेदवार अजूनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. 3 वर्ष आता उलटून गेलेली आहेत. आमच्या नियुक्त्या सरकार आम्हाला केव्हा देणार असा प्रश्न ते उपस्थित करतायत. चंद्रकांत, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? अजिंक्य, हा केवळ आणि केवळ प्रशासन म्हणजे सामान्य प्रशासन ज्याला आपण जेईडी म्हणतो आणि परिवहन विभाग यांच्यातील समन्वयाचा अभावामुळे हा सगळा गोंधळ सुरू झालेला आहे. आणि वर्ण एमपीएससी त्यात, कारण नियम असा सांगतो शासनाचा, एमपीएससीने एकदा निकाल जाहीर केल्यानंतर कुठल्याही परीक्षेचा 1 वर्षाच्या आत त्या उमेदवाराला नियुक्ती करावी लागते किंवा शासनाने जॉईन करून घ्यावं लागतं. पण ह्या मुलांची परीक्षा झाली 2017ला, 832 पदं होती. नंतर निकाल लागला 2019ला सहाय्यक मोटार निरीक्षण या पदासाठी, आणि जॉईनिंग झालं 2020ला. पण आपल्याला माहिती 2020ला कोविड आला, कोविड पॅन्डेमिक आलं. त्यामुळे जे राहिलेले शेवटी प्रतीक्षा यादीतनं जे शेवटची मुलं असतात, अगोदर जे जॉईन जे अपात्र होतात, मग खालच्या मुलांना वरती बोलवलं जातं आणि त्यांना कॉल केलं जातं. तर नेमका कोविड आला, त्यांच्यामुळे यांची 6 महिने लांबली आणि ते वर्षाचा कालावधी तो संपून गेला. म्हणून एमपीएससीने हात वर केले, ते म्हणे आमचा कालावधी संपला, आम्ही याच्यात काही लक्ष घालू. मग ही मुलं पुन्हा सामान्य परिवहन विभागाकडे गेली. परिवहन विभाग म्हणला आता आम्ही सामान्य प्रशासनाला त्याचा प्रस्ताव दिला. पुन्हा सामान्य प्रशासनाकडे ही मुलं गेली नाही, म्हणे अजून परिवहन कोण आमच्याकडे प्रस्तावच आलेला नाही. म्हणजे थोडक्यात अक्षरशः यांची फक्त टोलवाटोली सुरू आहेत. हे भावी अधिकारी सगळे आठवे अधिकारी, सहाय्यक मोटार निरीक्षक, आणि यांची गेली 2-3 वर्ष अशी टोलवाटोली सुरू आहे. त्यामुळे ते अक्षर फस्टेज झालं. आपल्याला माहिती आहे स्वप्नील लोणकरने असेच नियुक्तीला विलंब झाला म्हणून आत्महत्या केलेली दौंडच्या. ते डोळ्यासमोर उदाहरण असताना या 47 मुलांना अशा पद्धतीने रखडवलं जातं त्यांच्या नियुक्त्या. आता यांच्याही मनात असेच विचार लागले, असे ते बोलून दाखवत आहेत. आणि याबाबत ते परिवहन मंत्री अनिल परब, सतेज पाटील राज्य परिवहन मंत्री, या दोघांनाही भेटून झाले. प्रत्येक वेळी फक्त आश्वासन मिळतंय, पण परिवहन विभाग त्यांना काही प्रस्ताव देत नाही. त्यामुळे एमपीएससी पुढे काहीच करत नाही. अक्षरशः 3 वर्ष झाली मुलं बेकार आहेत. बर चंद्रकांत, मग आता पुढे नेमकं काय? कारण हे सगळे जे उमेदवार आहेत 47 ज्यांना नियुक्त्या अजूनपर्यंत मिळालेल्या नाहीत, फक्त शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवतायत, हातात त्यांच्या अजूनपर्यंत काहीच आलेलं नाही. ना नियुक्ती आली आहे, ना त्या संदर्भातलं कोणतं आश्वासन आलंय. सगळ्यांच्या भेटीगाठी घेतल्या, मात्र आता नेमकं पुढे काय होणार? काही ठोस याबद्दलची पावलं सामान्य प्रशासन विभाग किंवा परिवहन विभाग उचलणार आहे का? चंद्रकांत, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? चंद्रकांत फुंदे यांच्याशी आपला संपर्क तुटलाय कदाचित. आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. पण अतिशय गंभीर असा हा मुद्दा आहे. या उमेदवारांना, 47 उमेदवारांना अद्याप नियुक्त्या त्यांच्या मिळालेल्या नाहीत. त्यांना कामावर रुजू करून घेण्यात आलेलं नाही. आतापर्यंत सातत्यानं त्यांना फक्त आश्वासनच दिली गेलेली आहेत. 3 वर्ष उलटली आहेत, मात्र अजूनही ते नियुक्तीच्या प्रतीक्षेतच आहेत. न्यूज 18 लोकमत समोर त्यांनी आपली ही सगळी व्यथा मांडली. आमची नियुक्ती का होत नाहीये? सरकारला आमच्या नियुक्तीचा विसर पडलाय का? असे अनेक प्रश्न त्यांनी आता सरकारला विचारलेले आहेत. मात्र या 47 उमेदवारांना जोपर्यंत ही नियुक्ती मिळत नाही तोपर्यंत न्यूज 18 लोकमत त्याचा पाठपुरावा करतच राहणार आहे. सॅनिटायझर हानिकारक आहेत का? लस घेतल्यामुळे तुमच्या DNA मध्ये बदल होतो का? लस घेतल्यानंतर कोरोनाची तुम्हाला लागण होऊ शकते का? असे काही प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर आता अशी एक जागा आहे जिथे तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात, आणि तीही तुमच्या फोनवर. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोरोना विरुद्ध देशव्यापी लस जागृती मोहिमेचा एक भाग म्हणून संजीवनी व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे. तुम्हाला 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करायचंय. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं लगेचच मिळतील. वाट कसली पाहताय? कोरोना संदर्भात असलेले तुमचे प्रश्न व्हॉट्सॲप करा आणि तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती मिळवा 7977773753 या क्रमांकावर. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.